कीर्ती त्रिखंडात गाजत राही, अशी शिवरायांची कीर्ती, अशी शिवरायांची कीर्ती. आदरणीय व्यासपीठावर उपस्थित असलेले मान्यवर, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि माझे रसिक श्रोते, सर्वप्रथम सर्वांना शिवजयंती निमित्त सर्वांना माझ्यातर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मी हुसेन सिकंदर मुजावर मांजऱ्या विद्यालयात इयत्ता 7वीच्या वर्गात शिक्षण घेत असणारा विद्यार्थी आज आपल्याला अशा महान व्यक्तीबद्दल बोलणार आहे ज्याचा तुम्हाला मला नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला त्याचा अभिमान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शके 1551 फाल्गुन वद्य तृतीय म्हणजेच 19 फेब्रुवारी 1630 रोजी पुणे जिल्ह्यातील जुन्नर जवळील शिवनेरी किल्ल्यावर वीर माता जिजाबाईंच्या पोटी झाले. शिवाजी महाराजांचे पूर्ण नाव शिवाजी शहाजीराजे भोसले असे होते. त्यांच्यावर जन्मापासूनच वीर माता जिजाऊंचे संस्कार होते. शील, सत्यप्रियता, वाक्यचातुर्य, धैर्य, दक्षता, निर्भयता, शस्त्रप्रयोग, विजय आकांक्षा आणि स्वराज्य स्वप्न इत्यादींचे संस्कार वीर माता जिजाऊंनी शिवरायांवर केलेले होते. शिवरायांचे वडील शहाजीराजे भोसले दक्षिणेत मातोबर सरदार होते. निजामशाही संपुष्टात आल्यानंतर मुघलांनी त्याचा पाडाव केल्यानंतर इसवी सन 1636 मध्ये शहाजीराजे भोसले हे विजापूरच्या आदिलशाहीचे सरदार. परकीय लोकांच्या सत्ता उलटवून आपले स्वतःचे स्वराज्य स्थापन करावे ही त्यांची स्वतःची तीव्र आकांक्षा होती, म्हणून त्यांना स्वराज्य संकल्प म्हटले. शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेच्या कार्यात एक राजमुद्रा लिहिली. प्रतिपच्चंद्र लेखुवे वर्धिष नुर्व विश्व वंदिता शाह सुनो शिवसैषा मुद्रा भद्राय राज. शिवाजी महाराजांनी राजमुद्रेवर या संस्कृत वळा पडला, ज्याचा अर्थ असा होतो की शहाजीचा पुत्र शिवाजी मी अशी शपथ घेत आहे की शुक्ल पक्षातील चंद्रकोरीप्रमाणे वाढत जाणाऱ्या आणि जिला विश्वाने वंदन करीत आहे अशी ही मुद्रा प्रजेच्या कल्याणासाठी आधी राज्य गाजवते. शिवाजी महाराजांनी आपल्या संघटन चातुर्याच्या जोरावर जीव देणारी माणसं तयार केली. शिवाजी महाराजांनी याने 18 पवन जातीची लोक गोळा केली आणि स्वराज्य स्थापन. अरे मी म्हणतो, हजार असतील धर्म, लाख असतील जाती, हजार असतील धर्म आणि लाख असतील जाती, पण सर्वांना एकत्र गुंफणारा एकच राजा शिव छत्रपती राजा शिवछत्रपती. शिवाजी महाराज स्वराज्य स्थापन करीत असताना त्यांच्या आयुष्यात खूप जोखमीचे प्रसंग घडून गेले. आजोबांच्या भेटीच्या प्रसंगी अत्यंत धोक्याच्या क्षणी बडा सय्यद या ठार करणारा जीवा महा पुरंदरचा वेढा ओलांडून जाताना पणावाडे शिवाजी महाराजांच्या भूमिकेतून वावरणारा शिवा काशीद महाराज विजयवाड्याकडे जात असताना पाठलाग करणारा शत्रूची वाट रोखून धरणारा बाजीप्रभू देशपांडे, पुरंदरचा किल्ला लढवणारा मुरारबाजी देशपांडे, सिंहगड जिंकण्यासाठी दाराचिरती पडलेला तानाजी मालुसरे, आवडा सुटके प्रसंगी अत्यंत जोखीम पत्करणारे हिरोजी परदर आणि मदारी मित्र अशी जीव देणारी माणसे शिवरायांनी तयार केली. 65 किलोची तलवार हातात वाजवतो त्याचं नाव यशाजी, 2000 शत्रूंशी एकटाच झुंजतो त्याचं नाव पाची, हात तुटला तरी शत्रूंशी झुंजत राहतो त्याचं नाव तानाजी, 8 तासात घोडा दिल्लीवरून पुण्याला घेऊन येतो त्याचं नाव संताजी, शत्रूच्या छावणीत घुसतो आणि त्या छावणीचा पाया कापून आणतो त्याचं नाव राणाजी, दाण्या वाघाला सामोरं जातो आणि त्याला उभा काढतो त्याचं नाव संभाजी. आणि या सर्वांना एकत्र घेऊन स्वराज्याच्या नंदनवनचं तोरण बांधतो ते म्हणजे छत्रपती शिवाजी. छत्रपती शिवाजी शिवाजी महाराजांची लष्कर विषयक धोरण. शिवाजी महाराजांची लष्कर धोरण अत्यंत कडक शिस्तीचे होते. शिवाजी महाराजांनी सैन्याला जागीर देण्याची पद्धत रद्द केली व वेचारी रोख पगार देण्यास सुरुवात केली. शिवाजी महाराज लष्करात 2 प्रकारचे अधिकारी होते, एक पायदळ आणि दुसरा घोडदळ. घोडदळात 2 प्रकारचे घोडेस्वार होते, शिलेदार आणि पायदळ. शिलेदार म्हणजे स्वतःचे हत्यारे व स्वतःची घोडे, वारगीर म्हणजे स्वतःचं वाहन व सरकारी घोडे व सरकारी हत्यारे व घोडदळातील सर्वोच्च अधिकारी हा सर्णबद्ध. तसेच पायदळात हवालदार व जुमलेदार हे प्रमुख अधिकारी होते. तसेच पायदळात
घरी हा स्वर्णपद होता. महाराजांचे 3 स्वर्णपद हे घडून गेले. म्हणजे नेतोजी पालकर, प्रतापराव गुजर आणि हंबीरराव मोहिते हे 3 सरसेनापती महाराजांच्या लष्कराचे स्वर्णपद घडून गेले. तनुजा नाही तर लागलं रक्ते औरंगजेब बादशाहचा 50वा वाढदिवस होता. महाराजांना निमंत्रित करण्यात आलं व तिथे हवा तो सन्मान दिला गेला नाही. त्यांचा अपमान झाला. धोक्याने औरंगजेब बादशाहने शिवाजी महाराजांना नजरकैदेत ठेवले. शिवाजी महाराजांनी आजारपणाच्या ढोंगीत आताच औरंगजेब बादशाहला वाटले आता शिवाजीचा मृत्यू आटपत आहे, आता संपूर्ण स्वराज्य आपले होणार. पण तसं झालं नाही. शिवाजी महाराजांनी आजारपणाचे ढोंग घेतले व औरंगजेब बादशाहने शिवाजी महाराजांना म्हणाले, बोला शिवाजी, तुम्हारी आखरी इच्छा क्या है? शिवाजी महाराज म्हणाले, माझी शेवटची आकांक्षा अशी की माझ्या मृत्यू अगोदर माझ्या स्वराज्यात माझ्या प्रजेला माझ्या जनतेला मिठाई वाटावी. औरंगजेब बादशाह ते उठला मिठाई वाट